नमस्कार, मी गौरव धामनेन. मराठी पत्राच्या जिल्हा परिषदेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मधुकरजी पवार आहेत. मधुकरजी, खूप खूप स्वागत आहे मराठी पत्रावर तुमचं. पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुमची भारतीय जनता पार्टीचे तुमचे उमेदवार आहेत, तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? आता सध्या चालू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, या निवडणुकीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी सौभाग्यवती शिवकन्या मधुकर पाटील पवार, तसेच पंचायत समितीच्या उज्ज्वलाताई विजय गोदावरे, तसेच खालच्या पोखरी गणामध्ये मायाताई सुभाष आव्हाळे सर, या तिन्ही उमेदवाराला भारतीय जनता पार्टीचं अधिकृत असं कमळ ही निशाणी मिळाली. आणि त्या कमळ या निशाणीचा उद्याचं होणार मतदान जे आहे ते का करायचं या संदर्भात मी तुम्हाला 2-3 मुद्दे असे सांगतो की या सर्कलमध्ये, वाकला सर्कलमध्ये आतापर्यंत भारत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आणि त्याचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत झालेले जे काही जिल्हा परिषदचे काम आहे त्याच्यात एकही काम जे सांगण्यासारखं नाही किंवा सांगण्यायोग्य नाही असं मतदार सुद्धा आम्हाला सांगतात. त्याच्यात प्रथम जर म्हणलं तर लोणी येथे असणारं मोठं आरोग्य केंद्र की जे शिवसेनेच्या काळात या ठिकाणी झालं होतं, परंतु इथं असणारे जिल्हा परिषद मेंबर यांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं वाच न ठेवता आज तिथं ना आरोग्याची व्यवस्था आहे, ना राहण्याची व्यवस्था आहे, ना कोणत्याच प्रकारची व्यवस्था आहे. ती एक व्यवस्था आमच्या डोक्यात आहे. त्यानंतर स्वच्छ पिण्याचं पाणी. आज वाड्या वस्त्याची इतकी संख्या वाढली की प्रत्येक गावात 3-3, 4-4 वस्त्या झाल्या. त्या वस्त्यावर पाणी गेलं पाहिजे, स्वच्छ पाणी गेलं पाहिजे. त्यानंतर रस्त्याचे छोटे छोटे प्रश्न आहे, ते प्रश्न मार्गी लागले पाहिजे. त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत वाडी वस्तीवर असणाऱ्या शाळा, त्यांच्यात शिक्षक नाही, तिथं विद्यार्थ्यांसाठी चांगली बसण्याची योग्य अशी व्यवस्था नाही. असे छोटे छोटे मुद्दे घेऊन जिल्हा परिषदमध्ये आम्ही ज्यावेळेस जाऊ आता, त्यावेळेस आमच्या गटासाठी जसं महालगावला खूप विकास झाला, 15 वर्ष तिथं आपलेच अविनाश पाटील आहे, तसं इतर जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये असं का झालं माहिती आहे का? तिथं स्वच्छ आणि निष्कलंकी लोक, म्हणजे बिगर कंत्राटदार सर्कल ज्याला म्हणतो आपण, असे माणसं त्या ठिकाणी होते. आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला जिल्हा परिषदसाठी, तो यासाठी दाखवला की निवडून आल्यानंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं जे स्लोगन आहे की स्वच्छ प्रतिमा, विकास आणि व्हिजन, या व्हिजननुसार आम्ही काम करू. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं, आता सध्याचा जो काळ पाहिला तर मोदी सरकारच्या काळात सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या. सध्या शेतकऱ्यांना विहिरी ज्या मिळतात त्याचे पैसे काय आता मध्ये दलाल टाकायचं काम राहिलं नाही, डायरेक्टच तुमच्या खात्यावर जमा होतात. त्यानंतर सौर ऊर्जेचं जे पंप आहे ते पंपासाठी सुद्धा आता शेतकऱ्यांसाठी चांगली योजना आहे. त्याच्यानंतर ठिबक सिंचनची योजना आहे, त्यानंतर घरकुल योजना आहे, त्यानंतर अशा विविध योजना, ज्या लाडकी बहीण योजना, ह्या योजनेसाठी आम्ही प्रयत्न करू. आणि निश्चितच मतदार राजा इतका म्हणजे हुशार झालेला आहे की त्यांना भारतीय जनता पार्टी सोडून कुणालाही मतदान करण्याची आज तरी इच्छा नाही, असं माझं मत आहे. बरं, आता तुम्ही बाजार समितीमध्ये तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही या अगोदर पण होता ना, आताही तुमचे अर्धांगिनी उपसभापती आहेत. त्या माध्यमातून तुम्ही काय काय कामं केली आहे? बाजार समितीला 2005 साली ज्यावेळेस आम्ही प्रथमच निवडून गेलो, स्वर्गीय आर्यमणी साहेब यांच्या नेतृत्वात बाजार समिती सत्तेत आली. आणि त्या काळात 5 एकर जमीन घेऊन कांदा मार्केट पहिलं आम्ही त्या काळात केलं. त्यानंतर सुपडं जे चालायचं, म्हणजे शेतकऱ्यांचं धान्य लुटलं जायचं, त्या साहेबांनी पहिलं सांगितलं की सुपडं बंद झालं पाहिजे. त्याच्यावर आंदोलन झाले, बऱ्याच काही चर्चा झाल्या, पण साहेबांनी सांगितलं नाही, सुपडंच बंद झालं पाहिजे. तो एक कार्यक्रम त्या काळात झाला. त्यानंतर इमारतीच्या, आता समजा आपलं जे सध्याचं सब रजिस्टर ऑफिस आहे तिथं, ती इमारत, ते गाळे, असे विविध उपक्रम बाजार समितीच्या पहिल्या टर्ममध्ये आमच्या झाले. त्यानंतर आता सध्या माझी मंडळी आता उपसभापती आहे, त्यांना आता 3 वर्ष झाले. 3 वर्षात फक्त डिपॉझिट सोडून आता सध्या तरी आम्हाला वाटतं काही काम नाही झालं. ती खंत आहे आम्हाला. आणि नाही झाले काम, आता ते कोणामुळे झालं नाही, म्हणजे सध्या सभापती, उपसभापती किंवा आता जे मंडळ आहे, पण त्याच्यात असणारे सभापती कार्यक्षम नसल्यामुळं म्हणलं तरी चालेल. कारण असं आहे की 10 एकर जमीन या ठिकाणी मिळून आता झाली 10 महिने. 10 महिन्याच्या काळात इस्टिमेट प्लॅन बनवून आतापर्यंत तिथं काम चालू व्हायला पाहिजे होतं. डॉक्टर दिनेश भाऊ परदेशींनी 2-3 वेळेस पाठपुरावा बी केला, आम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन बी केलं, परंतु ते काम आज काय चालू नाही. परंतु येणाऱ्या काळात आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संपल्यानंतर परत मुख्यमंत्र्याच्या आदेशात काम करण्यासाठी दिनेश भाऊ या ठिकाणी आहे. तर ते काम लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी
म्हणजे तिथं आता तुमचं फळफळावळ, तुमचे भाजीपाला या सगळं मार्केट त्या ठिकाणी एका ठिकाणी करायचंय. असं खूप मोठं विजन भाऊचं आहे. जो माणूस 25 वर्ष महाराष्ट्रातला पहिला नगराध्यक्ष असेल का लगातार 25 वर्ष राहू शकतो, त्याच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आता काम करतो. आणि म्हणूनच स्वच्छ प्रतिमा, चांगली माणसं आणि निष्कलंकी लोकांसाठी मतदारांना आम्ही आता सध्या आवाहन करीत आहोत की कमळ या बटनासमोरील बटन दाबा. मधुकर पवार कोण, बाकी उमेदवार कोण याच्याशी काही तुम्ही डोकं लावू नका. विश्वास फक्त भारतीय जनता पार्टी, कमळ आणि दिनेश भाऊवर ठेवा. एवढं असं आम्ही आता सध्या आवाहन करतो. आणखी काय काम आहेत तुमचे? आता कामं सध्याचं जर म्हणलं तर आमच्या या भागात वाकलेला पाणी प्रश्न खूप मोठा आहे. तिथं आता मध्ये आंदोलन झाले, भाऊ तिथं गेले होते. त्यानंतर मन्याडचा आमचा एक प्रश्न आहे. त्याच्यात मन्याड धरणासाठी उंची वाढवणं, त्याच्यात नुसतं उंची वाढवून बी नाही होणार. मी ह्या मताशी सहमत आहे की तिथं पर्यटन व्यवस्था झाली पाहिजे. कारण तुम्ही छोटे छोटे पाझर तलाव पाहा, तिथं सुद्धा बऱ्याच भागात पर्यटन केलं. जर मन्याडवर तुम्ही उद्या पर्यटनाची व्यवस्था जर कधी करायची असेल तर व्हिजन पाहिजे माणसाकडे. नाही तर निश्चित उंची वाढायची, मासे धरायचे, एवढं करून होणार नाही. तिथं पर्यटनाची व्यवस्था करण्यासाठी आता बरेच काही प्रकल्प असतात मोठे मोठे. त्यानंतर तुम्हाला जे बोललो मी, वाडे वस्तीवर पाणी गेलं पाहिजे. स्वच्छ सुंदर पाणी जाण्यासाठी तिथं एक मोठा प्लॅन्ट, म्हणजे जो पाणी जल शुद्धीकरण ज्याला म्हणतो आपण, ते करण्याचं बी आमच्या डोक्यात आहे. त्यानंतर राहिले छोटे मोठे मुद्दे जे आता आम्ही काल पोखरी गाणात होतो खाली. तिथं मनोली, जिरी या भागामध्ये 14 गावाच्या क्षेत्रात एकही उप आरोग्य केंद्र किंवा साधं PSCचं सेंटर नाही. ते लोक म्हणे आम्हाला जर कधी एखादं गरीबाला दुखणं काही आलं किंवा डिलिव्हरीचा कोणताही विषय असो तर एक तर शिरूर जावं लागतं किंवा वैजापूर संभाजीनगर. तर अशा विविध उपक्रम माझ्या डोक्यात आहे. ते बी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीनंतर दिनेश भाऊच्या नेतृत्वात जसं जसं ते सांगतील, भारतीय जनता पार्टीचे सांगाल तेच आम्ही करू, अशी मी तुम्हाला या ठिकाणी माझी भावना सांगतो. बरं, शेवट मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एकच आव्हान आहे की समोर असणारे उमेदवार आणि आम्ही असणारे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार याच्यात लोकांनाच फरक कळायला लागला. भारतीय जनता पार्टीचा जो आजचा जो क्रेज आहे तालुक्यातला, तो किती वाढला, मतदारामध्ये किती वाढला, त्याला कारण असं आहे की भ्रष्ट आणि इतर जे लोक आहे ते निवडणुका लढवून लोकांची फसवणूक करतात. आता मला पहिले जी 10-15 वर्ष झाले, आजही माझ्यावर कोणत्याही ग्रामपंचायत, कोणत्याही माझ्या गावात एकही रुपयात जर कलंक असला तर उद्या पुन्हा आपण प्रचाराला जाणार नाही. राहिला मुद्दा, इथून पुढं तुमच्या कोणत्याही स्कीमसाठी, कोणत्याही फाईलसाठी एकही रुपया लागणार नाही. असं मी आव्हान या ठिकाणी मतदारांना करतो. आणि कमळ या निशाणी समोरीलच बटन दाबा आणि भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करा, असं मी या ठिकाणी मतदारांना आवाहन करतो. धन्यवाद. ते हे होते भारतीय जनता पार्टीचे मधुकरजी पवार. त्यांनी आपले विचार मराठी पत्राच्या माध्यमातून मांडले आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.